नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय कोल्हापुरी पद्धतीने कोबीची एकदम मस्त अशी खेकडा भजी. एकदम क्रिस्पी बनते. तुम्ही याचा आवाजही ऐकू शकता. आणि याची टेस्ट तर खूपच अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया या पटकन बनणाऱ्या कोबीच्या खेकडा भजीच्या रेसिपीला. सर्वात आधी इथे मी एक सूपचा बाउल असतो ना तेवढा भरून लांबट आकारात चिरलेला कोबी घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी घालायची आहे. खरं तर या चटणीमुळेच या भजीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद, थोडासा ओवा, त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर इथे मी अर्धा बाउल बेसन घेतलेले आहे. हे सर्व बेसन एकदम न घालता सुरुवातीला थोडे बेसन आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आत्ता जरी कोरडे वाटत असले तरी पाणी बिलकुल वापरायचे नाही आहे, कारण पाणी घातले तर भजी मऊ पडू शकते. यामध्ये कोबी, कांदा आणि मीठ असल्यामुळे याला आपोआप पाणी सुटते. आता यामध्ये उरलेले बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. भजीचे पीठ भिजत आहे तोपर्यंत एका कढईत आपण तेल तापवून घेऊया. 10 ते 12 मिनिटे होऊन गेलेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्याला हवा तसा ओलसरपणा या भजीच्या पिठाला आता आलेला आहे. आता या पिठाची टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि तापलेल्या तेलात भजी सोडून घ्यायची आहे. भजी बनवताना जास्त गच्च गोळा बनेल अशी भजी न बनवता भजीतील कोबी आणि कांदा सुट्टा सुट्टा राहील अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवर दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. यामधल्या तिळामुळे खाताना खूप छान टेस्ट लागते आणि ओव्यामुळेही टेस्ट बरोबर भजी पचायलाही याचा उपयोग होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी वापरल्यामुळे याची टेस्ट खूप अप्रतिम लागते. अशा प्रकारे एकदम क्रिस्पी अशी आपली कोबीची कोल्हापुरी खेकडा भजी खाण्यासाठी तयार आहे. तर माझ्या या पद्धतीने ही कोबीची कोल्हापुरी खेकडा भजी तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.